कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू बस अगं जेवायला। नाही घ्या ना तू जेव सुरू कर। आई मला पैसे लागणार आहेत अजून, माझ्याकडचे पैसे संपलेत। अजून लग्नाचा लेहंगा घ्यायचा आहे, बाकी सगळे कपडे घ्यायचे, पार्लरचा पण खूप खर्च आहे। पैसे संपले म्हणजे असे कसे संपले पैसे? आत्ताच तर दिले होते ना। सारखं सारखं काय ग पैसे पैसे? आत्ताच दिले होते तर काय झालं? तुमचं ना रोजचं रडगाणं झालंय, तुमच्याकडे ना काही मागायलाच नको। दिव्या अगं आई मी काय मुद्दाम पैसे खर्च करत नाही, जेवढा खर्च लग्नासाठी लागणार आहे तेवढाच करतेय, मजा नाही मारत आहे मी। दिव्या जरा समजून घे, लग्नासाठी अजून पैशांची गरज लागणार आहे, ते कसे उभे करायचे तेच कळत नाहीये मला। त्यात तू सतत पैसे मागतेस। मी सतत पैसे मागतेय? अगं तेच सांगतेय आई, मी काय पर्सनल कामासाठी पैसे वापरत नाहीये, लग्नासाठी वापरतेय। तेवढंही होणार नाहीये का तुमच्याकडून? दिव्या अगं पैसे थोडे जपून खर्च करायचे असतात, आपली परिस्थिती समजून घे ना। अगं आई काय समजून घेऊ? नवरीचे कपडे नको आहेत का मला? नवरीचे दागिने, बेसिक गोष्टी तेही नाही करणार आहात का तुम्ही? पप्पा असते ना, पप्पांनी काय काय केलं असतं माझ्यासाठी, बोट दाखवीन त्या गोष्टी आणून दिल्या असत्या। तुम्ही साध्या पैशांसाठी रडारड करताय। दिव्या बस कर आता, सारखा आपला तोंडाचा पट्टा सुरू। पप्पा असते तर असं केलं असतं, पप्पा असते तर तसं केलं असतं, पप्पा पप्पा पप्पा। का काय झालं? काही चुकीचं बोलतीये का मी? दिव्या पैसे कमवायला ना मेहनत करावी लागते। आपल्या घरात पैशांचं झाड नाहीये की झाड हलवलं आणि पैसे आले। आई हे बघ, मी बघते काहीतरी, करते काहीतरी पैशांची सोय। आणि आता वेगवेगळ्या खर्चाला पैसे लागतीलच ना, आणि लग्न म्हटलं तर हाताला पैसे लागतील। बरोबर बोलते दिव्या, हे बघ तू नको काळजी करू, मी करते काहीतरी, बघते। अगं पण बघ, शिवाला कळतंय मी काय म्हणतेय ती, तुलाच कळत नाही। शिवा तू बघ काहीतरी माझ्यासाठी, शेवटी बहिणीलाच बहिणीची काळजी। हो बघते। बोल प्रिया, तुला काय सांगायचं होतं? आता तुझं लग्न ठरलंय आणि म्हणजे दिव्या तुझी बायको होणार आहे वगैरे, पण आपण मित्र आहोत ना, आणि एका मित्राच्या नात्याने मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत। हे बघ, तुझं लग्न जरी ठरलेलं असलं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे। तू मला आत्ता का सांगतेस? पण यू मस्ट बी किडिंग राईट? आय एम सिरियस आशू। पण आत्ता का सांगतेस मला हे? कारण मला मन मोकळं करावंसं वाटतंय। ही मन मोकळं करायची वेळ नाहीये आशू, ऐकून तर घे। बोल। हे बघ, मला माहिती आहे तुझं लग्न ठरलंय आणि तुला ती दिव्या खूप आवडते आणि खरंच तुमचं लग्न होणार आहे, पण मला सुद्धा तू खरंच आवडतोस रे, आणि कोणाचंही तुझ्यावर प्रेम नसेल तेवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर। हे बघ, आणि जरी तुझं लग्न झालं ना तरी माझं तुझ्यावर नेहमी प्रेम राहील। मला तुझी काळजी आहे रे। कसली काळजी आहे तुला माझी? आणि आता अचानक अशी काळजी कसली व्हायला लागली तुला? आशू, तुला समजत नाहीये, तुझं दिव्यावर प्रेम आहे पण तिचं पण असायला हवं ना। ऑब्व्हियसली तिचं माझ्यावर प्रेम आहे। आणि एक मिनिट, तुझा काय संबंध आहे?
कोल्ड कॉफी. थँक्यू. दिव्या, आज ना मी तुला एका खास कारणासाठी भेटायला बोलवलं आणि ते जर तुला सांगितलं ना तर तुला खूप आनंद होईल. स्पेशल. तू स्पेशल म्हणालास ना की भीती वाटते मला. लग्न वगैरे नाही ना करणार आहेस? मला चालेल. हा, पण मला चालणार नाही. आय नो दॅट. म्हणूनच मी तुला माझ्या आई वडिलांना भेटायला घेऊन जाणार. फायनली तुला जमतंय तर. आशू, मला तुझी काळजी वाटते रे. कसली? तुला पुढे जाऊन पश्चाताप व्हायला नको. कसला? हे बघ, ही दिव्या आहे ना, ती काय? आशू, काय? ही ती दिव्या आहे ना, काय? ती बघ. अरे ओके. अरे पण मग तो मुलगा कोण आहे? आय डोंट नो. अरे हिचं लग्न होणार आहे ना तुझ्याशी. हो. मग ती त्या मुलाबरोबर काय करते? तू मित्र असेल, ओळखीचा अरे असेल, ही तुला काय? देसाई घराची सून होणार आहे. हे नाही चालणार. Wait, I have to tell you. हे मला नाही थांब, चालणार. प्रिया, अरे, ऐक. केलंयस का? प्लीज का तू काहीतरी कन्क्लुजन्स वर येऊ नकोस. तू इथे काय करतेस दिव्या? हाय दिव्या. तुझं आशुशी लग्न ठरलंय ना, तरी तू इथे बसून ह्या मुलाबरोबर. तुला कसं काय वाटत नाही ग? तू आशू सारख्या मुलाचं मन दुखवतेस. शिट, हे काय झालं? आशू इथे कसं काय आला? काहीतरी करावं लागेल मला. काय करतेय म्हणजे? मित्राबरोबर बसलीये, ह्यात काय चुकीचं आहे? आशू, तुला काय वाटलं? मग मला काहीच वाटलं नाही अगं. मी कॉफी पित होतो तिकडे. तुला वाटलं की मी चीट करते? नाही असं कोणाही सोबत फिरते? अगं, अरे माझ्या कॉलेजचा मित्र आहे रे तू. तुला पण आहेत ना मैत्रिणी? तू पण भेटतो त्यांना. मी काय बोलते का तुला? असं कसं वाटू शकतं आशू तुला? तुला एवढा विश्वास नाहीये माझ्यावर? दिव्या तू शांत हो. असं असेल ना तर दिव्या तू शांत हो. ऐक. इट्स ओके. मला माहितीये तू काही केलं नाहीस. मी जस्ट तिथे कॉफी पित होतो आणि मी तुला बघितलं. ऍक्च्युली हे मी बघितलं. इट्स ओके, डोंट वरी. आशू, अरे तू काय बोलतोयस? तू बघतोयस ना ती काय करतेय? प्रिया, शट अप. ओके. एकतर तू आमच्यामध्ये इंटरफिअर करू नकोस. ओके. आणि ती काहीही करू दे, तो माझा आणि तिचा प्रश्न आहे ना. तू का मध्ये मध्ये करतेस? आशू, अरे तू ऐक माझं. तू बघ ती काय करते. बघ ती काय करतेय ती काहीही करत असेल का? शी लेट हर डू व्हॉट एव्हर शी वॉन्ट्स. तुझा काय संबंध आहे प्रिया? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.